असं होतं का की ट्रेन ॲक्टर असतो किंवा ट्रेन ॲक्ट्रेस असते किंवा त्याला अभिनय येतोय किंवा त्याला माहिती आहे कसं काम करायचं आहे ते, त्यांच्याबरोबर काम करताना ठीक आहे की तुम्ही सांगता की बाबा हे असा प्लॉट आहे, असं आहे, हे असं करायचं आहे. अशी व्यक्तिमत्व असतात ना की ती निरागस आहेत की त्यांना माहितीच नाही रे काय करायचं आहे ते. ह्यांच्याबरोबर काम करणं सोपं पडतं का? कारण की हे काय करून वेगळंच करून जातील, तुला अपेक्षित पण नसेल आणि ते होऊन जातं असं होतं? याच्यामध्ये जरा वेगळा भाग होता. काय आहे की ना याच्यामध्ये एक एक्स फॅक्टर आहे, पण ना टेक्निक्स कुठलीच माहीत नाहीये. बरोबर. बरं, 40 सेकंदाचा रील आणि 2.25 तासाचा सिनेमा याच्यामध्ये वास्ट डिफरन्स आहे. मला 93ला मी एकांकिका वगैरे करायचो ना, त्या लेवलला मी 2025 मध्ये काम करतोय याचं फिलिंग आलं. बरोबर. म्हणजे आफ्टर बाईपण मी थांबलो होतो अशासाठी की ते यशाची धुंदी कधी डोक्यात जाऊ द्यायची नाही. बरोबर. मग काय करायला लागेल तर आपल्याला सेल्फ टेस्ट म्हणजे आपण आपलीच परीक्षा घ्यायला पाहिजे. म्हणून मी ते ना अंगावर घेतलेलं सूरज चव्हाण आहे की मला काय येतं ह्याचा विचार मला आधी करण्याची गरज आहे आणि मला काय येतं आत्तापर्यंत हे मी डिलिव्हर करण्याची गरज आहे. याच्याबरोबर काम करताना याचं कॅरेक्टर आणि याचं इनोसन्स हाच मला तो अभिप्रेत होता. मला याच्याकडून तू ऍक्टिंगच करू नको, तू जसा आहेस तसा राहा, पण टेक्निकलिटीज ज्या आहेत ना, म्हणजे तंत्र जे आहे हे शिकवण्याचं काम आहे. हा मार्कवर उभा राहू शकत नाही. बरोबर. हा धावत येतो तेव्हा हलतो, किंवा याला बंधनात अडकवलं तर तो नाही करू शकणार. पण दुसरी गोष्ट याला लिहायला वाचायला पण येत नाही. मी जी लाईन बोलतोय त्याची भावभावना काय आहे. बरं, आपण फिल्मचं शूटिंग तू बघितलेलं आहेस, 30 दिवस शूटिंग करत असू तर पहिल्या दिवशी आपण 1 नंबरचा सीन करतो, 28चा करतो, मग 52 करतो, असे वेगवेगळे सीन करतो. सो एक कॅरेक्टरचा ग्राफ असतो अख्ख्या सिनेमाचा, ते डोक्यात ठेवण्यासाठी पण एक तंत्र लागतं. मी ॲज अन ॲक्टर म्हणून ना हे तंत्र माझ्यामध्ये एक आत्मसात केलं होतं की मी जर सूरज चव्हाण असेल आणि या रोलमध्ये मला जर काम करायचं असेल तर मी कसं काम करेल आणि हे सगळं त्याच्याकडे पोचवायचं. पण त्याचा ग्रेटनेस असं आहे, त्याची ग्रास्पिंग पॉवर खूप छान आहे. म्हणजे तो जे बोलतो मी ते पटकन असं कॅच करतो आणि ते डिलिव्हर करण्यामध्ये तो जो वेळ जातो ना तेवढाच आहे. पण तंत्र माहित नाही. साधी गोष्ट, तो ग्लिसरीन घालू शकत नाही, डोळ्यात काय घालायचं नाही. मग आता करेक्ट रडायचंय, आता रडायचा मला तो एक थेंब पाहिजे, अश्रू पाहिजे. मग काय करायचं तर कॅमेरा लागल्यानंतर मी त्याला सांगायचो की तुझ्या आयुष्यातला सगळ्यात वाईट प्रसंग आठव. आणि मी कॅमेरामॅनला सांगायचो की मी सांगितल्याशिवाय रोल करू नको. त्याचे डोळे भरायला लागले की मी म्हटलं रोल, आणि तो टक्कन तो ट्रेलरमध्ये पण शॉट. हे सगळं ना आपण एकांकिका स्पर्धेमध्ये ते आपल्याला असायचं करेंगे इस बार आपली एकांकिका पहिली यायला पाहिजे. हा जो एक आग आहे ना अजून जिवंत आहे या वयात पण, असं मला वाटतं. आणि त्यामुळेच मजा आली याच्याबरोबर. पण सूरज, तू सुरुवातीला गावी होतास तेव्हा तू सिनेमे वगैरे तर बघत असशील किंवा तू जे रील करत होतास त्याच्यामध्ये सुद्धा कधी कधी फिल्मी रील्स असायचे तुझे. पण हे लय भारी वाटायला लागलं नंतर, हे जेव्हा शूटिंग सुरू झालं. शूटिंग हा प्रकारच तुझ्यासाठी नवीन होता ना, हे लय भारी वाटायला लागलं. केदार सर सांगताय चालू होतं ना 1 महिना कसं करायचं कसं नाही. तर नंतर मला कळालं की आता जमतंय का नाही, सर काय म्हणतात बघू. मग 1 महिना केलं रिहर्सल, मग गाणे बिणे पाठ केली, वाईस बसायला लागले तोंडात. मग सिटिंगला गेलो आम्ही सातारला. मग सातारला गेल्यावर तिकडं मग 1 दिवसच होता की जायचं होतं अख्ख्यांना बोल्डिंग करून बोलायचं होतं, डोळ्याला एकामेकाचं पाठ करायचं होतं एकामेकाने. तर मग त्यांच्याबरोबर बोलायचं कसं करायचं. मग सरांनी सांगितलं असं कर तसं कर. पण तुझ्यात एक चांगली क्वालिटी की तुला भीती नाही वाटत. बेत नाही, जे करायचं बिंदास करायचं द्यायचंय काय तर. पण हा माणूस जरा कडक आहे का? म्हणजे एक दिग्दर्शक म्हणून तर तो चांगलाच आहे, पण जे शिकवत असतो ते चांगल्यासाठीच शिकवत असतो. पण माणूस कसा आहे, स्ट्रिक्ट आहे का? बोलून टाका सगळे जे काय असतील ते. झालाय आता सिनेमा. नाही चांगले चांगले तर चांगला तो आम्हाला पण माहितीये, पण तुला जरा शिस्त लागली का जरा थोडीशी? जरा तरी ओरडाओरड झालीच असेल ना. वर्ल्डला खाल्लाय मी, माझं मन दुखलेलं, मी जाऊन लढायचो. काय असं म्हणाला तो तुला असं की एकदम म्हणजे त्यांचा अवतारच यागला असतो तिथं सिटिंगच्या टायमिंगला. तिथं आलं ना अख्खी माणसं गप बसतात चुप. एकदम दरार आहे त्याचा. हा लय दरार आहे खतरनाक.